आज सलग 4-5 दिवसानंतर थोडीशी पावसाची उघडीक झालेली. आता वातावरण आणखी पण ढगाळच आहे, पण थोडंसं पाऊस बंद झालेला आहे. तर बऱ्याच भागामध्ये आसपासच्या बऱ्याच गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आणि जे आपल्या जवळचं लगत असणारं उजनी धरण आहे भीमा नदीवरचं, ते पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामुळं आता याच्यानंतर पाऊस थोडे दिवस थांबला तर फायद्याचंच होणार आहे, कारण पाणी खूप जास्त झालेलं आहे. आणि सोबतच शेजारच्या आसपासच्या गावांमध्ये 2-3 गावांमध्ये तर एवढं ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालेला आहे की रस्ते वाहून गेलेत, पूल वाहून गेलेत, गावांचे संपर्क तुटलेत, फोन टावर वगैरे बरंच म्हणजे नुकसान पण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर रानाला सुद्धा पाणी लागण्याचे भाग झालेले. म्हणजे आता एवढे 4-5 दिवस पाऊस लागून होता, त्याच्यामुळं उडीद, सोयाबीन, मूग अशा पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि रानातलं धानसुद्धा पिवळं पडलेलं आहे. तर तुमच्या भागामध्ये पाऊस कसा आहे आणि पावसामुळे झालेलं काही नुकसान आहे का, ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच तुम्हाला या चॅनलवरती पावसाच्या, शेतीविषयीच्या आणि आणखी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब करून चॅनलला आपल्या फॉलो करा. आता ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय ते कर्जत तालुक्यातील बेनोडी गावातील दृश्य आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला भरगच्च दुपारच्या टाईममध्ये एकदम एकाएकीच पाऊस होऊन ढगफुटी होऊन एवढं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते वाहून गेले, पूल वाहून गेले, माणसांची शेतं वाहून गेली. आणि अचानक झालेल्या पावसामुळं बरीच संकटं त्या गावावरती ओढावलेली इथं. तर पाऊस पाहिजे, पण अतिरेक पावसाचा किती विनाश करतो हे या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळतं. तर पावसाची अपेक्षा तर प्रत्येकालाच असते, पण पावसाचा अतिरेक खूप मोठं नुकसान करतो. मग ते प्रत्येकाचंच होतं. आणि सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं होत असेल तर ते शेतकऱ्याचं होतं, कारण एवढे दिवस पाणी नव्हतं म्हणून शेतपडीक होतं आणि आज पाणी जास्त झालं आहे म्हणून शेतपडीक राहतं आहे. म्हणजे सगळीकडूनच अडचणी शेतकऱ्याच्या आयुष्यात असतातच. तर 19 तारखेला झालेल्या पावसामध्ये खूप मोठं रस्त्याचं आणि पुलाचं नुकसान झालेलं आहे. तर तुमच्या भागामध्ये पावसाचं काय वातावरण आहे किंवा पावसाचा अतिरेक कोणत्या भागामध्ये आहे, तुमच्या आसपास आहे का, हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि आणखीसुद्धा पावसाचं वातावरण असंच आहे, ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे शेतातली कामं खोळंबलेली इथं.